मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नेमकं कोणत्या पदासाठी रिक्त जागा किती, तर जे की माहितीच्या अधिकारानुसार आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर अपेक्षित जाहिरात कधी येणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी आरोग्य विभागामध्ये असणारे जे काही पद आहेत, काही महत्वपूर्ण पद ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे, आरोग्य सेवक सेविका, एमपीडब्ल्यू पद आणि संपूर्ण तांत्रिक घटकाचे ई बुक आणि टेस्ट सिरीज हे संपूर्ण आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेलं, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही इथं इच्छुक असल्याने परचेस करू शकता. बघा, आता आपल्याला मूळ मुद्दा बघायचा आहे की संचालन आरोग्य सेवा पुणे गोषवारा पदनीय माहिती 2026 नुसार किती की पदनीय गोषवारा आपण बघितलाय रिक्त जागेचा मागोवा की कोणत्या पदामध्ये किती जागा रिक्त आहेत. बघा की सरळ सेवेमध्ये किती पदं भरले जातील आणि पदोन्नती प्रमोशनद्वारे किती पदं भरले जातील आणि एकूण स्वरूपामध्ये काय तपशील इथं दिलेला आहे. बघा, गृह वस्तपाल हे जे पद आहे या पदासाठी सरळ सेवेचे पद मंजूर झाले होते 27, ज्यामध्ये भरले फक्त किती 24 भरले, तर 3 पदही ते रिक्त आहेत. 3 पदं रिक्त आहेत, हे लक्षात ठेवायचंय. पदोन्नती प्रमोशनच्या संदर्भात बघितलं आपण 5 पदं काय येतं, 5 पदं मंजूर होते, भरले फक्त 3 पदं, रिक्त किती 2 पदं, असे 3 आणि 2 लक्षात घ्या. 3 आणि 2 एकूण इथं किती 5 पदं रिक्त आहेत. किती 5 पदं या पदासाठी रिक्त आहेत, हे लक्षात ठेवायचंय. भांडारपालचं सुद्धा तसं आहे की सरळ सेवेमध्ये किती मंजूर 32 होते, रिक्त जागा किती 7 रिक्त जागा सरळ सेवेच्या आणि याच्या प्रमोशनच्या 10 रिक्त, म्हणजे एकूण 17 जागाची जाहिरात येणं अपेक्षित आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी इथं मंजूर पदं आपण बघितले, भरले किती रिक्त सरळ सेवेचे 75 पदं रिक्त येतं आणि प्रमोशनचे 14 पदं रिक्त येतं, असे एकूण 79 जागा आहे काय प्रयोगशाळासाठी येतं. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जे यासाठी 296 पदं कोण येतं, हे सरळ सेवेअंतर्गत. बघा किती सरळ सेवे अंतर्गत आहे. त्यानंतर प्रमोशन मध्ये एकही पद नाही, एकूण 296 पदाची काय जाहिरात येईल, ही संपूर्ण काय सरळ सेवेतून जाहिरात असेल. बघा, आरोग्य पर्यवेक्षक ज्याला हेल्थ सुपरवायझर मलेरिया हे जे पद आहे या पदासाठी सरळ सेवेअंतर्गत 12 जागा रिक्त येतं आणि प्रमोशन मार्फत किती 102 जागा भरल्या जातील. बघा, सरळ सेवेच्या 12 भरल्या जातील आणि याच्या 102 भरल्या जातील प्रमोशनच्या, असे 114 पदाची ही जाहिरात येईल. बघा, त्यानंतर पुढचं ईसीजी जे तंत्रज्ञ पद आहे, ईसीजी टेक्निशियन, इथं रिक्त किती 12 पदं रिक्त येतं आणि याची किती एकूण 12 पदं रिक्त आहेत. बघा की अधिपरिचारिकेचा जर आपण विचार केला, अधिपरिचारिकेचे 1414 जागा रिक्त येतं. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचा जर विचार केला, इथं काही जागा नाही. त्यानंतर पुढचं जर आपण बघितलं, बघा पुढचं आपण याच्यामध्ये जर बघितलं की कोणत्या पदासाठी जे काही एमपीडब्ल्यू जे पद आहे, एमपीडब्ल्यू पदासाठी 1128 जागा इथं भरल्या जातील. त्यानंतर पुढचं स्त्री परिचरचे स्त्री परिचयात 13 जागा भरल्या जातील. अशा प्रकारे संपूर्ण माहितीसाठी आरोग्य निरीक्षकच्या स्वच्छता निरीक्षक याच्या अंतर्गत असणारे 266 जागा भरल्या जातील. मित्रांनो, भेटू पुढील मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा.